विधानसभेतील पुरवणी मागणीवरील पहिल्या दिवसाची चर्चा पूर्ण. महसूल, नगरविकास आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुरवणी मागण्या मंजूर. मुंबई महानगरपालिकेचं गेल्या 25 वर्षांचं ऑडिट केलं जाणार. यासाठी 3 सदस्यांची समिती गठीत करणार. मंत्री उदय सामंतांची घोषणा. शिवसेना आमदार अपात्रता निर्णय वेळेआधीच लागण्याची शक्यता. आजच उलट साक्ष संपवा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे दोन्ही गटाच्या वकिलांना निर्देश. नवाब मलिक प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी अधिवेशनाला अनुपस्थित. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच नागपूरला येणार. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती. राज्यात सत्ताधारी पक्षाकडून गुंडगिरी सुरू. जो न्याय नवाब मलिकांना तोच न्याय प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत लावणार का? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. ललित पाटील प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना नागपूर अधिवेशनात पाचारण. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे नागपुरात दाखल. 200 अनधिकृत इमारती असलेल्या शहरात मुख्यमंत्री शिंदे राहतात. जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांना टोला. जितेंद्र आव्हाडांनी ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र त्यांनी ही अनधिकृत बांधकामं वाचवण्यासाठी किती प्रयत्न केले हे पाहणं देखील महत्त्वाचं. सामंतांचा पलटवार. खासदार संजय राऊतांविरोधात यवतमाळच्या उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडांची तक्रार. विकास कामांच्या आड येणं, धारावीकरांना घर मिळू नये हे ठाकरेंचं धोरण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. देशात सध्या कांदा 25 ते 30% कमी असल्यानं निर्यात बंदीचा निर्णय. पियुष गोयल यांची माहिती. तर शेतकऱ्यांचा संपूर्ण कांदा केंद्र सरकारनं खरेदी करावा. कोणत्याही पद्धतीचं नुकसान होऊ देऊ नये अशी मागणी केल्याचं देवेंद्र फडणवीसांची माहिती. कांद्यावरील निर्यात बंदी उठलीच पाहिजे. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या व्यथा दिल्लीत मांडणार. शरद पवारांचं आश्वासन. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाचा विषय राजकीय न करता सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. शरद पवारांचं आवाहन. तर कृषी मंत्री आम्हाला सोडून गायब झाले. आधी त्यांच्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला होता, आता नाही. पवारांचा धनंजय मुंडेंना टोला. कांद्याप्रश्नी शरद पवारांच्या आंदोलनाचं राजू शेट्टींकडून समर्थन. शरद पवार रस्त्यावर उतरत असतील तर केंद्र सरकारला लक्षात यायला हवं. कांद्याचं गांभीर्य किती आहे? शेट्टींचं विधान. विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार बच्चू कडू आक्रमक. शेतकऱ्यांच्या धानाला किंमत का देत नाही? मोदींच्या मेक इन इंडियात कांदा बसत नाही का? बच्चू कडूंचे सवाल. राज्याच्या 24 जिल्ह्यातील 52 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत 2,216 कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा मंजूर. 1,690 कोटी रुपये वितरित. तर उर्वरित 634 कोटींचं वितरण सुरू. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू. कांद्याच्या बाजारभावात मात्र घसरण. कांद्याला सरासरी 1900 ते 2000 रुपये भाव. कांद्याप्रश्नी मनसेच्या नाशिक येवला तहसीलवर धडक. कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी, मनसेची मागणी. कांदा निर्यात बंदीनंतर केंद्र सरकारचे नाफेड आणि एनसीसीएफला कांदा खरेदीचे निर्देश. नाफेड आणि एनसीसीएफ 7 लाख टन कांदा खरेदी करणार. कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ अहमदनगरच्या निप्ती उपबाजार समितीसमोर शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. 2 दिवसांपासून ऊस दरासाठी सुरू असलेलं स्वाभिमानीचं आंदोलन अखेर मागे. स्वाभिमानीच्या मागणीप्रमाणे दर देण्याचं दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आज वाढदिवस. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान. मराठा आरक्षणासारख्या प्रश्नांमुळे शरद पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत. जयंत पाटलांची माहिती. नाशिकमध्ये शरद पवारांचा वाढदिवस साजरा. पवारांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या दिवसांच्या तारखेची नंबर नोट आणि फोटो फ्रेम भेट देऊन कार्यकर्त्यांचं अनोखं सेलिब्रेशन. लोकसभेच्या जागा वाटपाबाबत शरद पवारांची वेट अँड वॉचची भूमिका. आघाडीतील जागा वाटपासंदर्भात 19 डिसेंबरला दिल्लीत बैठक होणार असल्याची पवारांची माहिती. समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिले. मुंबईतील स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्र्यांच्या सहभागावरून उद्धव ठाकरेंचा टोला. तुम्ही महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालवला, मुंबईच्या विकासावर बुलडोझर चालवला. मी इतर राज्यात प्रचाराला गेलो, स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी गेलो तरी त्रास होतो. मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर.
सरकार इव्हेंटमध्ये अडकले, धारावीतील सर्व रस्ते सिमेंटचे करणार असं मुख्यमंत्री म्हणाले होते, मात्र 2 वर्ष झाले तरी काहीही झालं नाही. वर्षा गायकवाडांची टीका. मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रदूषण, मात्र मुख्यमंत्र्यांच्याच गाडीची पीयूसी काढलेली नाही. वर्षा गायकवाडांचा टोला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं राज्य सरकार विरोधात वादग्रस्त वक्तव्य. सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही, पटोलेंचा आरोप. 2014 पासून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी खोटं बोलतात. तसंच मुख्यमंत्री शिंदे मोदींचेच अनुयायी, तेही विधानसभेत अन्य ठिकाणी रेटून खोटं बोलतात. नागपूरमध्ये काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चात नाना पटोलेंची टीका. ब्लॅक मार्केटिंग करून पैसे घेऊन बसणारे अनेक लोक महाराष्ट्रात आहेत. केंद्रीय यंत्रणा त्यांचा शोध घेतील. काँग्रेसनं भ्रष्टाचार करून लपवलेला पैसा आता बाहेर येऊ लागलाय. धीरज साहू प्रकरणावरून सुजय विखेंची काँग्रेसवर टीका. रोहित पवारांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता जनतेनं त्यांना कसा प्रतिसाद दिला हे निवडणुकीतून कळेल. खासदार सुजय विखेंचा टोमणा. महाप्रबोधन यात्रा ही कुणावर व्यक्तिगत टीका करण्यासाठी नाही, मात्र आमच्यावर आल्यावर आम्ही कुणाला सोडत नाही. सुषमा अंधारेंची टीका. आनंदाचा शिरा हा विकास असू शकत नाही. सणासुदीला आपण गोडधोड खावं, एवढी देखील ऐपत मोदी सरकारनं ठेवली नाही. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल. पापलेट माशाचं जीआय मानांकन करणार. पापलेट राज्य मासा घोषित. मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा. अवैध मासेमारी रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा. आतापर्यंत 609 कारवाया, 3 कोटी रुपयांचा दंड वसूल. मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना हायकोर्टाचा दिलासा. भुजबळांविरोधात हायकोर्टात दाखल केलेला अर्ज ईडीकडून मागे. छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठा ट्विस्ट. 3 आरोपींचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज. अर्जावर 20 डिसेंबरच्या सुनावणीत उत्तर सादर करण्याचे ईडीचे निर्देश. छगन भुजबळांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात निर्मळ पिंपरी ग्रामस्थांचा तक्रार अर्ज. इंदापूरच्या सभेत मराठा समाजानं अन्याय केल्यानं चुकीचं वक्तव्य केल्याचा ग्रामस्थांचा आरोप. धाराशिवच्या माकणीमधील सभेत मनोज जरांगेंची तब्येत बिघडली. वैद्यकीय तपासणीनंतर स्टेजवर बसून मनोज जरांगेंनी केलं भाषण. बीडच्या अंबाजोगाईत मनोज जरांगेंची सभा. तब्येत बिघडल्यानंतरही जरांगेंचं मराठ्यांना संबोधन. जरांगे भाऊक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. छगन भुजबळांचं ऐकून आरक्षण दिलं नाही तर पुढचं आंदोलन जड जाईल. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. तर भुजबळांची नियत चांगली नाही, जरांगेंचा टोला. नांदेडमध्ये मनोज जरांगेंनी जास्त वेळ सभा घेतल्याप्रकरणी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल. सूचनांचं पालन न करणाऱ्या बारडच्या 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. परभणीत धीरेंद्र शास्त्रींच्या कडून हनुमान कथेचं आयोजन. मराठ्यांचा लवकरच विजय होणार. आचार्य धीरेंद्र शास्त्रींची भविष्यवाणी. विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित डबल डेकर बसगाड्यांची संख्या वाढवण्याकडे बेसचा कल. आणखी 10 वातानुकूलित विद्युत डबल डेकर बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत. बसगाड्या कुर्ला ते अंधेरी आणि आगरकर चौक ते सिप्स टर्मिनसवर धावणार. एसटीचा प्रवास आता आणखी सुखकर होणार. डिजिटल प्रणालीद्वारे लवकरच प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येणार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक 12 ते 2 वेळेत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक वळवणार. बोईसर तारापूर एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत आढळला कामगाराचा मृतदेह. गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ. नवी मुंबईच्या नेरूळ परिसरातील 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या. अभ्यासाच्या तणावामुळे उचललं टोकाचं पाऊल. ठाण्याच्या आनंदनगर परिसरातील हत्या प्रकरणी फिर्यादीच आरोपी असल्याचं समोर. 1.5 कोटींच्या व्यवहारातून हत्या केल्याची माहिती. नागपूरमध्ये काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चात मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग. महागाईवरून सरकारचा निषेध करण्यासाठी काळ्या रंगाचे कपडे आणि विविध भाज्यांचे दागिने घालून कार्यकर्त्यांची निदर्शनं. पुण्यात भाजप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. धीरज साहूंना जेलमध्ये टाका, भाजपची मागणी. चांद्रयान गगनयान सारख्या मोहिमेसाठी महत्त्वाची उपकरणं तयार करणाऱ्या इंदापूरमधील
वालचंद नगरच्या कामगारांचं अर्धनग्न आंदोलन, कंपनीतील 630 कामगारांचा संपामध्ये सहभाग, संपाचा 30वा दिवस. पुण्यात संभाजी ब्रिगेडची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं, रुपाली चाकणकरांनी भावना दुखावल्याचा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा आरोप. पोलीस फोर्स कमी होता म्हणून प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ला रोखता आला नाही. बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा खुलासा. 20 पोलीस हातावर हात ठेवून बसले होते असा आरोप सोळंके यांनी केला होता. नवी मुंबईतील नैना प्रकल्पाविरोधात महिला आक्रमक, प्रकल्पग्रस्त महिलांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला. नैना प्रकल्प रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवीदार आणि मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन, मल्टीस्टेट आणि पतसंस्थेकडून झालेल्या फसवणुकीविरोधात धरणं आंदोलन. नागपूर चंद्रपूर मार्गावर चालत्या कारला आग, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अमरावतीतील दर्यापूर ते भातकुली मार्गावर थिलोरी फाट्याजवळ ट्रक उलटला. ट्रकमध्ये बसलेल्या 35 आदिवासी मजुरांपैकी 9 मजूर गंभीर जखमी. अमरावतीत अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक, आरोपींकडून 102 चाकू आणि 2 देशी कट्टे जप्त. अहमदनगरच्या नेवास्यात ज्ञानेश्वर महाराजांचा 717वा संजीवन समाधी सोहळा संपन्न. आळंदीतून आणलेल्या ज्योतीचं नेवासा नगरीत जल्लोषात स्वागत. संत ज्ञानेश्वर मंदिरात 727 दीप प्रज्वलित करून दीपोत्सवही साजरा. जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घ्या, सुप्रीम कोर्टाच्या सूचना. कलम 370 बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत, अमित शहांचं ट्विट. मोदी सरकारचा निर्णय योग्य असल्याचं न्यायालयाच्या निर्णयावरून सिद्ध झाल्याची अमित शहांची प्रतिक्रिया. सर्वोच्च न्यायालयानं लोकांच्या मनातील कौल दिला, 370 कलम हटवलं जावं याची जनताही वाट पाहत बघत होती. बाळासाहेबांचंही हेच स्वप्न होतं, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. सर्वोच्च न्यायालयानं कलम 370 बाबत घेतलेला निर्णय हा भारतासाठी आणि भारतीयांसाठी मोठा विजय. जम्मू काश्मीर आणि लडाखच्या लोकांनी आता उज्ज्वल भविष्याची अपेक्षा करावी, देवेंद्र फडणवीसांचं ट्विट. कलम 370 रद्द करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय घटनाबाह्य, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विष्णुदेव आणि मंत्रिमंडळ सदस्य 13 डिसेंबरला शपथबद्ध होणार. पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी पार पडणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.